नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओ. तर आत्ता आलो आहेत आम्ही अवधूतच्या शाळेत. अवधूतच्या शाळेचा पहिला दिवस आहे. झालं काय चालू? इकडे बघा अगं. कुठे आलाय तू? कुठे आलाय तू? तू सांगितलं पप्पाला शाळेत आलं म्हणा. काय काय शाळेत? हो कसे पोरं पण शाळेत बसले आणि इथे टीव्ही चालू आहे. आणि अवधूत बसला आहे, टीव्ही बघतो ना. तू काय करतो? तू आपलं काम. होय दादा. किट्टू पोपट, काय बघतो तू? गिन्नी कोंबडी आणि चुचू टीव्ही ना? हे तिघे मित्र होते. ते तिघेही एकाच घरात राहत होते. हा. पोपट जंगलातून फळं आणायचा आणि नदीवरून पाणी द्यायची. गिन्नी कोंबडी घरातलं सगळं काम करायची आणि हा कोंबडी ना. चुचू बुद्धी ते करायचा. तिघेही जण खूप मेहनतीनं आपलं काम करायचे आणि अगदी प्रेमाने राहायचे. जवळच्याच एका झाडावर एक काळू कावळा राहत होता. त्याला कोणीच मित्र नव्हता. त्याला त्याची सगळी कामं एकट्याला खेळत आहे. कसं खेळते ते बाळ एकटं आहे ना? तू खेळशील ना एकटा? एक दिवस तेच एकटा आलं. फळं आणायचा. तसं तू पण यायचं रोज एकटा? काय? गिट्टू पोपटा, तू तर खूप सारी कोंबडी आणि उंदीर तर दिवसभर घरातच असतात, काहीच काम करत नाही. तुझ्याकडून नोकरासारखं काम करून घेतात. मला तर खूप वाईट वाटतं. बिचारा गिट्टू. असं म्हणून बस फोटो काढायचा बस. मग कदाचित हा बरोबरच म्हणतोय. मी काय एकटा काम करून मी काय नोकर आहे का? असा विचार करून गिट्टू घरी आला. तो गिन्नीला म्हणाला, मी काय तिकडे बघ. मी काय तुमचा नोकर आहे का? तू तर आरामात घरी बसली मॅडम का बघ. आणि माझ्याकडून सगळं काम करून घेते. मग गिन्नी त्याला म्हणाली, प्रेमाने विचार. तू आता विचार करतोस? दुसऱ्या दिवशी गिन्नी पाणी आणायला. चिचू बागेतून भाजी इकडे आणायची काय? आणि गिट्टू त्याला स्वयंपाक तर करायला येतच नव्हता. त्यामुळे त्याच्या हाताला आणि वाट्यातलं अन्न निघालं. तो रडू लागला. गिन्नी आणि चुचू घरी आले. त्यांनी पाहिलं की स्वयंपाक तर अजून झालाच नाही आणि गिट्टू मी स्वयंपाक नाही करू शकत. हे बघ, माझ्या हाताला पण भाजलंय. चुचू त्याच्यासाठी मलम घेऊन आला. गिन्नीने त्याच्या हाताला मलम लावलं आणि जेवण बनवलं. मग तिघे जेवायला बसले. गिन्नी म्हणाली, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ.